अंध प्रेमाचे भाग 2. संदीपच्या लोभीपणाची शिक्षा आता सर्वांनाच भोगायची होती. त्यांचा जॉब गेला तसा कंपनीने राहायला दिलेला बंगलाही त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. त्यावेळी निष्ठुर साहेबाने मुंबईच्या हेड ऑफिसला जाऊन संदीपची अशी काही बदनामी केली की मॅनेजमेंटने तातडीने त्यांच्यावर कारवाई केली. एवढेच नव्हे तर सदर उद्योग क्षेत्रात त्याला ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात आले. कमीत कमीत या विभागात तरी आता त्याला नोकरी मिळणं कठीणच झाले होते. घरातील नोकरांना कायमची सुट्टी देऊन नाईलाजाने का होईना तिघेही अंकिताच्या जुन्या पडीत घरी राहण्यासाठी गेले होते. कंपनीने दिलेल्या बंगल्याच्या तुलनेत हे घर फारच छोटे होते, परंतु अंकितासाठी ते फार महत्त्वाचे होते. तिच्या आईवडिलांच्या आठवणी त्या घरात राहत होत्या. एका अर्थी ती येथे येऊन खुश पण होतीच, परंतु संदीपच्या तोंडाचे पाणी पडालेले होते. त्याला पुढं काहीच मार्ग दिसत नव्हता. नवीन नोकरीसाठी कदाचित शहरही बदलावे लागू शकते. सगळ्यांची स्वप्न भंगाला लागलेली होती. वर्ल्ड टूर, अंकिताचे उच्च शिक्षण, मोठी गाडी, स्वतःचा बंगला. आता तर पोटापाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागणारच होती. बँकेत जे काही थोडेफार पैसे आहेत त्यावर सध्या विसंबून राहावे लागणारच होते, परंतु फक्त त्यावर विसंबून राहिलो तर पुढं यापेक्षा हालाकीचे दिवस यायला वेळ लागणार नाही याची अंकिताला जास्त चिंता होतीच. आज जेवताना त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या चिंतेचा अंदाज घेत कुमुदने त्याला विचारलेच, काय हो, काय झालं? त्या एका साहेबांच्या सांगण्यावरून कंपनीने एवढी कसली कारवाई मोठी केली आपल्यावर? आपण आपली बाजू मांडायला नको का? मांडायलाच पाहिजे, पण त्यासाठी मुंबईला जावे लागेल आपल्याला. आणि मुंबईच्या हेड ऑफिसमध्ये जायचे म्हणजे तो माणूसही तेथे असणारच ना. तो सहजासहजी मला मोठ्या मॅनेजमेंट भेटू देणार नाही. त्यात आपल्याकडे त्यांच्या विरुद्ध काही पुरावे पण नाही आहे ना. अंकिता म्हणाली, अरे पण आपल्याला प्रयत्न तर केलेच पाहिजे ना मामा. तुला जायचं नसेल तर मी जाते की. तसंही त्या म्हाताऱ्याला धडा शिकवल्याशिवाय माझ्या मनाला काही शांती मिळणार नाही. हो, आणि माझ्याही, कुमुदही तावातावाने म्हणालीच होती. संदीप म्हणाला, तुम्ही दोघी समजून घेत नाही आहात. मुंबईला जायचे म्हणजे काही खायचे काम नाही आहे. तिथं राहणं खाणं सोपं नाही आहे. आपल्याला तिथं किती दिवस लागतील हे सुद्धा माहिती नाही आहे, आणि त्यासाठी लागणारा खर्च आपल्याला परवडणार नाही आहे. कुमुद म्हणाली, अहो पण येथे परत यायचंच कशाला? मुंबईला तुम्हाला कामाची काय कमी असणार आहे का? मी छोट्या मोठ्या कंपनीत काम करून घर खर्चाला हातभार लाविलच की, कुमुदने सुचवले. संदीप म्हणाला, कायमचे मुंबईला जायचे नाही आहे आपल्याला. अगं वेडी का झाली तू? तेथे राहायचे कुठं आहे आपल्याला? अंकिता म्हणाले, हे घर विकून टाका ना मामा. अंकिता मध्येच म्हणाले, तसंही आता या घराचा काय उपयोग आहे बरं? संदीप म्हणाला, तू तुझं तोंड बंद कर आधी. खूप मोठी झालीस का गं तू? मोठमोठ्या गोष्टी करायला लागलीस तू आता. संदीप तिच्यावर चिडून म्हणाला होता. अंकिता म्हणाली, अरे पण तुला प्रॉब्लेम काय आहे? मी स्वतः सांगत आहे ना हे घर विकून टाका म्हणून. संदीप म्हणाला, आली मोठी सांगणारी. तू कोण ग सांगणारी? माझ्या तायडींची शेवटची आठवण आहे ती. तीही विकून टाकू असं म्हणतेस का ग तू? तुला बोलताना जराही काही वाटलं नाही का ग? अंकिता म्हणाली, हे घर, हे तुझ्यासाठी तुझ्या ताईची शेवटची आठवण आहे. डोळ्यात अचानक आलेल्या आसवांना बोटांच्या मागच्या बाजूने पुसत अंकिता म्हणाली होती, मग मी कोण आहे? मला बघून नाही येत का तुला तुझ्या ताईची आठवण? तिचे हे शब्द ऐकून संदीपला मोठा धक्काच बसला. तिच्या बोलण्यात सत्य होते. त्याची ताई, तिची ही जिवंत आठवण त्याला सुपुत्र करून गेलेलीच होती ना. आणि तो एका निर्जीवी वस्तूलाच कवटाळून बसलेला होता. स्वतःची चूक लक्षात घेऊन त्याने आपल्या लाडक्या भाचीला जवळ घेतले. तिला घट्ट मिठी मारून तिच्या कपाळांचे चुंबन घेत तिच्याकडे भिजलेल्या डोळ्यांनी पाहू लागला होता. कुमुदकडे मान वळवली. पाहिलंच कुमुद, तुझी मुलगी कशी मोठ्या बायकांसारखी बोलायला लागलेली आहे आता. कुमुद म्हणाली, मलाही एका क्षणाला ताईचीच आठवण झाली. अगदी अगदी तशीच बोलायची ती. असे म्हणून कुमुदही अश्रूंना स्थान मोकळे करून देऊ लागली होती. आनंदात त्यांनी जेवण संपवले. दुसऱ्या दिवसापासूनच संदीप मुंबईमध्ये असलेल्या त्याच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधू लागला होता. अंकिताच्या घराच्याही गिराईक बघण्यास सुरुवात झालेलीच होती.
मोक्यांच्या ठिकाणी असल्यामुळे ते घर खरेदी करण्यासाठी तर बरेच लोक तयार झालेलेच होते, परंतु मुंबईला जागेची अवस्था होत नाही तोपर्यंत या घराचा व्यवहार करणे त्याला शक्य वाटत नव्हते. बरेच दिवस वाट पाहिल्यानंतर त्याला शरद नावाच्या त्याच्या एका जुन्या मित्रांकडून एका जागेबद्दल कळालेच होते. शरद मुंबईच्या हेड ऑफिसमध्ये कामाला होता. मोठ्या पदावर नाही, परंतु वेगवेगळ्या साईडवर आवश्यक मालांची ने-आण करण्याची जबाबदारी त्याचीच होती आणि म्हणून अंकिताशी त्याची चांगलीच ओळख झालेलीच होती. संदीपने त्याला सांगितलेल्या गोष्टींची त्याने हळहळ व्यक्त केली होती आणि त्यावर त्यांचा पूर्ण विश्वासही बसलेलाच होता. शरद म्हणाला, हो, ते सोळंके साला तसंच आहे, महानीच, पण एवढा खाली पडेल असं वाटलं नव्हतं रे मला. तू इकडे ये, मग बघू त्याचं काय करायचं ते आपण. शरदने संदीपला दिलासा दिला. त्वरितच घरांचा व्यवहार करून संदीप आपल्या परिवाराला घेऊन मुंबईला निघालेलाच होता. अंकिताची मुंबईला जायची खूप इच्छा होती आणि आज ती पूर्णही होताना पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिच्या चेहऱ्यांवरचा आनंद पाहून मामा मामीही खूप खुश झालेलेच होते. संदीपच्या मनाच्या कोपऱ्यात मात्र अजूनही चिंतेची वावड चालूच होती. पुढं नक्की काय होईल याची त्याला चिंता लागूनच होती. हेड ऑफिसला जाऊन बघावं की दुसऱ्या जॉबच्या शोधात लागावं, ही दुविधाही त्याच्या मनाला होतीच की. अंकिता आणि कुमुद तर त्या सोळंके साहेबांच्या प्रतिशोध घेण्याचा मूडमध्येच होते. दुसरा जॉब बघायला तर मग सोळंकेला विसरावं लागेल. शेवटी मुंबईला पोचलेच ते. स्टेशनवर शरदची वाट पाहू लागले होते. बराच वेळ झाला पण शरद काही आलाच नाही, म्हणून आता संदीपची चिंता वाढू लागलेलीच होती. प्रवासाने या दोघांची फारच थकल्यासारख्या झाल्याच होत्या. शरदच्या घरांच्या नंबरवर बऱ्याचदा फोन करूनही फोन उचलला जात नव्हता. त्यामुळे संदीपने हेड ऑफिसमध्ये फोन लावून त्यांच्याबद्दल चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. हेड ऑफिसमध्ये पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला गेला. हॅलो, मैं संदीप मिस्त्री बोल रहा हूँ. आय वॉन्ट टू टॉक टू मिस्टर. शरद पवार म्हणाला. वेट अ मिनिट. समोरून आवाज आला. होडमध्ये सुरेल संगीत ऐकत थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर अचानक समोरून आवाज आला. संदीप, माय डिअर, शेवटी माझ्या मागे मागे बुलबुला येऊन पोचलास ना तू. आवाज चांगलाच ओळखीचा होता. समोरून सोळंके बोलतच होता. संदीपच्या अंगांवर अचानक शहारे आले. मन भीतीने दडपून गेलेच होते. अचानक सर्व काही संपल्याचा भास त्याला झालाच होता. संदीप म्हणाला, मला तुझ्याशी नाही, शरदशी बोलायचं आहे. संदीप त्याची घृणा करत म्हणाला. सोळंके म्हणाला, शरद कसला पाहिजे रे तुला? मी आहे ना, तगडा नौजवान. भाचीला सोबत आणलंस ना तू? संदीप म्हणाला. ए हरामखोर. संदीप ओरडला. अचानक त्याला असे ओरडताना पाहून अंकिता आणि मामी दोघीही दचकल्या. थोडा वेळ एखाद्या फिल्मी विलनसारखे हसून मग आवाजांचा स्वर गंभीर करत सोळंके म्हणालाच होता. आवाज त्या दिवशी होता तसा खालीच ठेवायचा. तुझ्या घरी येऊन काय करून गेलो बघितलंस ना तू. आता तर तू माझ्या शहरात आलेला आहेस. बायको आणि भाचीला सांभाळ, अशी धमकी देऊन त्याने फोन ठेवून दिला. कपाळावरचा घाम पुसत संदीपने फोन ठेवून दिला आणि त्या दोघींकडे एक नजर बघत पुन्हा दुसरीकडे मान वळवली. नक्कीच काहीतरी मोठी गडबड झालेली आहे हे तर आता त्या दोघींनाही कळून चुकलेच होते. कुमुद म्हणाली, कोण होता तो आणि एवढे का चिडलात तुम्ही? कुमुदने हळूच विचारले. संदीप म्हणाला, कोण असणार आहे दुसरा कोणी? तोच भामटा होता, हरामी साला. मला धमक्या देतोय. कुमुद म्हणाली. अरे देवा, त्याला कसे कळाले? तर नाही ना, आपण मुंबईमध्ये आलो आहोत ते म्हणून. कळालंय. मग आता? संदीप म्हणाला. आता काय? शरदची वाट बघण्याशिवाय आपल्याकडे काय पर्याय आहे का दुसरा? कुमुद म्हणाली. तुमचा तो मित्र शरद चांगला माणूस आहे ना? म्हणजे हो, खूप चांगला आहे माणूस, पण तू पण तर भेटली होतीस ना ग त्याला एकदा. कुमुद म्हणाली. ते तर आहे हो, पण त्या साहेबांशी मिळालेला तर नसेल ना तो. कारण आपण मुंबईला येणार आहोत हे तर फक्त त्यालाच माहिती होतं ना. कुमुदने शंका प्रसिद्धी केलीच होती. हे ऐकून तर संदीपच्या पायाखालची जमीनच सरकली. तो डोक्यांवर हात मारत खाली बसला. आहो, काय झालं? कुमुदने विचारले. संदीप म्हणाला, 2 लाख शरदला घराचे ॲडव्हान्स म्हणून पाठवलेले होते मी,
पण आता त्याच्याशीही काही संपर्क होत नाही आहे. काय करू काहीच कळत नाही आहे मला. अंकिता म्हणाली, मामा आधीच असं निराश होऊ नकोस ना तू. देवांवर विश्वास ठेव. थोडा उशीर वाट बघू, ते नक्की येतीलच. अंकिता म्हणाली. तिच्या बोलण्याने त्यांच्यामध्ये थोडी सकारात्मक ऊर्जा निर्माण झालीच होती आणि लगेचच त्याने जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन एक रूम तात्पुरती भाड्यावर घेतली होती. शरदशी संपर्क होत नाही तोपर्यंत काहीतरी निवारा म्हणून त्याने हे पाऊल उचललेलेच होते. हॉटेलच्या रूममध्ये वाट बघत पूर्ण दिवस निघून गेला तरी त्यांच्याशी संपर्क झालाच नाही. आता मात्र या तिघांसाठी चिंतेचा विषय झालेलाच होता. परंतु असं हातांवर हात ठेवून काहीच फायदा होणार नाही हे तो जाणून गेलेलाच होता. म्हणून त्याने स्वतःच एखाद्या घराचा शोध घेण्याचे ठरवलेलेच होते. आजची रात्र कशीबशी हॉटेलमध्ये काढून दुसऱ्या दिवशी तिघेही सामान हॉटेलमध्ये ठेवून घरांच्या शोधात निघालेलेच होते. शरदने स्वस्तात घराचा व्यवहार करून देण्याचे वचन दिल्यामुळं तो मुंबईला येण्याचे एवढे दिवस पाऊल उचलू शकला नव्हता. परंतु स्वबळावर मुंबईमध्ये स्वस्तात घर मिळणे हे त्याच्यासाठीही अशक्यच होते म्हणा. वेगवेगळ्या रिअल इस्टेटच्या ऑफिसचा त्यांनी शोध घेतला. काही ठिकाणी स्वतः जाऊनही चौकशी केली होती, पण मनासारखे घर त्याला काही मिळत नव्हते. हॉटेलचे बिल वाढवणे आता त्यांना शक्य नव्हते. त्यामुळं नवीन घर मिळेपर्यंत एक घर भाड्यावर घेण्याचे त्यांनी ठरवले होते. छोटंसं 250 चौरस फूट जागा असलेलं एक फ्लॅट त्यांना जरा स्वस्त भाड्यावर मिळालेलाच होता. तो त्यांनी मंजूर केला आणि लगेच हॉटेलमध्ये चेकआउट करून सर्व सामान तिकडं नेऊन त्या नव्या ठिकाणी राहायला सुरुवात केली. शरदचा मात्र अजूनही काही पत्ता नव्हता. कुमुदचा पुन्हा पुन्हा सांगण्यावरून त्याने पुन्हा एकदा हेड ऑफिसमध्ये फोन लावला होता. सोळंके फोन उचलेल या भीतीने त्याच्या पोटात गोळा आला होता. वाट बघायला लागलेला एक एक क्षण त्याला तासांसारखा वाटत होता. फोन होल्ड करताना वाजवणारे मधुर संगीत त्याला नकोशे वाटत होते. फक्त शरदचा एक हॅलो त्याच्यासाठी त्याचा पाण तळमळू लागलेलाच होता. पुढच्या क्षणात हॅलो संदीप असा शरदचा आवाज त्याच्या कानावर पडला. संदीप म्हणाला, अरे काय रे दादा, कुठं गायब आहेस बाबा तू? मी मुंबईला येऊन आज किती दिवस झाले आहे? संदीप वैतागून म्हणाला होता. शरद म्हणाला, खरंच सॉरी, खरंच मी तुझी खूप माफी मागते. मी आताच ऑफिसला पोहोचलेला आहोत. तू येणार आहेस का? माझ्या डोक्यातून त्या दिवशी निघूनच गेलो होतं. नंतर लक्षात आलं तोपर्यंत मी गुजरातला एका डिलिव्हरीला घेऊन गेलेलो होतो. तिकडे पण थोडा प्रॉब्लेम झाला. तो निस्तारताना टाईम गेला माझा. तिथून पुढं हरियाणाला गेलो होतो. काय काय सांगू? संदीप म्हणाला. अरे बापरे, असा प्रॉब्लेम होता काय? ठीक आहे, जो होता तो होता प्रॉब्लेम. तू भेट ना मला आता. कधी भेटशील? माझ्या ॲड्रेसवर ये घरी, म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं आहे. ते 2 लाख म्हणजे माझ्या घरी भाड्यात. तू ये ना, तू ये. संदीपला आनंदाच्या उमळा फुटत होत्या आणि त्याच आवेगात तो भरभरून बोलत होता. शरद म्हणाला, अरे हो, शांत हो आता तू तरी. मी तुला संध्याकाळी ऑफिसमधून निघालो की भेटतो. ठीक आहे ना? संदीप म्हणाला, हो चालेल की. मधून निघालो की भेटतो मी तुला. ठीक आहे ना? शरद म्हणाला, मला तुझा ॲड्रेस सांग, म्हणजे मी डायरेक्ट येईल तिथे. संदीप म्हणाला, अरे हा ॲड्रेस लिहून घे, म्हणजे तुझ्या लक्षात राहील. ॲड्रेस सांगून झाल्यावर एक निश्वास सोडत तो शांत झाला. परंतु दुसऱ्या बाजूला दोघेजण राक्षसांसारखे हसत होते. शरद आणि सोळंके समोरासमोर बसून एकमेकांना टाळ्या देऊन हसत होते. संदीपला लुटण्याची त्यांची योजना योग्य दिशेने चालत होती. घराची चिंता तर आता मिटणारच होती. त्यामुळे संदीप आणि कुमुदने ते बाकी गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. जसे की नवीन स्टोव आणि रॉकेलचा बंदोबस्त करून आज खूप दिवसांनी घरातच चांगले जेवण बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. स्टोव सोबतच वापरण्यासाठी काही भांडीही त्यांनी खरेदी केलेलीच होती. बाजारात मामा हे घे ना, मामा ते घे ना असे करत अंकिताने मामाला अगदी वीट आणला होता. परंतु तिच्या चेहऱ्यांवरचा उत्साह त्याला हे सहन करण्याची शक्तीही देत होता. या सगळ्या गोष्टीतही बराचसा पैसा गेला. त्यामुळे आता नवीन काम लवकरच शोधावं लागणार या चिंतेने संदीपच्या मनाला आग्राग्रसा सुरू झाली होती. संध्याकाळी शरद येणार म्हणून दोघी मामी भाचीने पुरणपोळी बनवण्याचा बेत आखला.
याआधीही कोणीतरी घरी येणार म्हणून या दोघी उत्साहाने कामाला लागलेल्याच होत्या. परंतु त्याचा परिणाम खूपच विचित्र होता. त्या दोघींची त्यांना अधूनमधून आठवत होत होती, परंतु दोघी मुद्दामच तो विषय टाळू देत नव्हता. खोटा खोटा उत्साह दाखवत त्यांनी जेवण बनवले आणि बघता बघता शरद दारावर येऊन धडकलाच की. त्याला बघून संदीपची राहिलेली साहिलेली चिंताही कमी झाली. शरदचे छानपैकी स्वागत केले त्यांनी. जेवण उरकलेलेच होते. जेवणाची स्तुती करता करता ते थकतच नव्हता. हे सगळंच त्यांना खूप अनोळखी वाटत होतं. सगळं आधी घडून गेल्याचा भास त्यांना अधूनमधून होतच होता. जेवण झाले त्यानंतर संदीप आणि शरद निवांत गप्पा मारलेले बसले होते. शरद घराचा विषय सोडून बाकी सगळ्या विषयांवर गप्पा मारतच होता. संदीपला मात्र बाकी कुठल्याच विषयात रस नव्हता. तरी त्याचा मान राखण्यासाठी तो खोटे खोटे का असेना पण हसत होता. शेवटी कुबुंदेच मध्ये विषय काढला. भाऊजी, ते घर बघायला आम्हाला कधी नेत आहे तुम्ही? चेहऱ्यांवर दाखवत नसलं तरी शरद सुद्धा या क्षणाची आतुरतेने वाट बघतच होता. सोळंकेच्या सांगण्यावरून या पूर्ण कुटुंबाला जितका जमेल तितका त्रास द्यायचा असे त्यांनी ठरवलेलंच होतं. असा तो वागत सुद्धा होता. आदेश होता असं त्याचा. शरद म्हणाला, अरे हा, बरं झालं वहिनी तुम्ही विषय काढला. त्या घराचं जरा साफसफाईचं काम चालू आहे. येत्या 2-3 दिवसात होईल बहुतेक. मग आपण सगळे जाऊया सोबतच आणि व्यवहार फायनल करूया. काय बोलता तुम्ही? यावर काय बोलावं कोणालाच काहीच कळत नव्हते. परंतु काहीतरी प्रक्रिया हवी म्हणून संदीपने मध्येच म्हणाला, ठीक आहे ना, 2-3 दिवस आणखीन काढू आम्ही. कुमुद म्हणाली, अहो पण आपण भाऊजींच्या भरशांवर गावात सगळं विकून इकडे आलेलो आहोत. असं होतं तर मग आणखीन काही दिवस तिकडेच थांबलो असतो ना. कुमुद चेहऱ्यांवर जरा नाराजगी दाखवत म्हणाली होती. शरदने लगेच त्याचा अंदाज घेतला आणि म्हणाला होता, त्याबद्दल मी खरंच तुमची माफी मागते वहिनी. मी असा विचार केलेला होता की तुम्ही आल्यावर मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईल. तिकडं आठवडाभर मला तुमची सेवा करता येईल. माझा पाहुणचार घेऊन मग तुम्ही तुमच्या घरी गेलेच असते. पण हे असं सगळं घडलं आणि माझा सगळा प्लॅनच बिघडला होता. हवं तर आता चला ना माझ्या घरी राहायला तुम्ही. माझी बायको तुम्हाला बघून खूपच खुश होईल. संदीपने एक नजर कुमुदकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यांवरचा नकार पाहून म्हणाला, त्याचं काय आहे ना शरद, हा रूम आम्ही 1 महिन्यासाठी भाड्यावर घेतलेलाच आहे. पैसे पण सर्व ॲडव्हान्स दिलेलेच आहेत म्हणा. आता अचानक असं सोडून नाही ना शकत आम्ही. माझ्या घरचं झालं की येऊ ना तुझ्या घरी मग वहिनीला भेटायला. नाराजीच्या स्वरात शरद म्हणाला होता. ठीक आहे मग. बरं आणखीन एक गोष्ट सांगायचीच होती तुम्हाला. संदीप म्हणाला, बोल ना, काय सांगायचं होतं शरद तुला? शरद म्हणाला, खरं तर तो घर मालक आहे ना, खिशाने फार कंगाल आहे तो. घरांची रिपेरिंग तो आपल्याच पैशाने करतोय. आपण त्याला 2 लाख दिले आहेत ना. संदीप म्हणाला, हा, अच्छा आहे ना मग. शरद म्हणाला, सारखा फोन करतोय मला, कुठून जरा पैशांची अरेंजमेंट होते का बघा म्हणून. रिपेरिंग पूर्ण करायची आहे ना म्हणून. आता आपण कुठून द्यायचे नाही पैसे? खोटा वानं शरद म्हणाला होता. हो ना, मग कुमुद म्हणाली. असं म्हटल्यावर शरदच्या चेहऱ्यांचा रंग उडाला. कसेही करून त्याला संदीपकडून आणखीन पैसे काढायचेच होते. म्हणून त्याच्या मनात जरा भीती निर्माण व्हावी अशा तऱ्हेने त्याने बोलायला सुरुवात केली होती. तो बोलत होता की माझ्या पैशांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत रिपेरिंगचं काम पण अडकून राहणार आहे. असे म्हणत सगळ्यांच्या चेहऱ्यांचा तो अंदाज घेत होता. तसा मी त्याला बोललो होतो की आमचं काही घेणं देणं नाही, पण शेवटी घर आपलंच आहे ना, आपल्यालाच घ्यायचं आहे ना. त्यामुळे जर आपणच त्याला मदत केली तर आपल्याला पण घर लवकरात लवकर आपल्या ताब्यात मिळेल, नाही का? म्हणजे हे माझं आपलं मत आहे. बाकी तुमचा निर्णय सर्वस्वी तुम्ही घ्यायला मोकळे आहात. काय बोलता? कुमुदमध्ये काही बोलणार तेवढ्यातच संदीप म्हणाला, किती पैसे लागतील त्यांना? त्यांच्या त्या प्रश्नाने कुमुद चकित तर झालाच, पण जरा नाराजही झालाच होता. परंतु शरदचा चेहरा मात्र खुलला. हेच काहीतरी 2-2.5-3 लाख एवढेच. कुमुद ओरडली, काय घर रिपेरिंग करतो की नवीन बंगला बांधतोय तो? शरद म्हणाला. तिच्या बोलण्याचा प्रतिसाद म्हणून खोटं खोटं हसण्याचं नाटक करत तो म्हणालाच होता, तसं नाही बहिणी, जुनी इमारत आहे ना,
त्यात आपण कसली रिस्क ना घ्यायची. आणि हो, त्याचा पैशाने देतोय बनून तर आपण कशाला नाही म्हणायचं. घ्यायचं ना करून आपण तर फायनल पेमेंटमधून ते कापून घेणारच आहोत नाही का. ते आहेच हो, पण तरी एवढा पैसा द्यायचा आणि कोणताच कागद नाही आणि पुरावा पण नाही आपल्याकडं. शरद म्हणाला, हे बघा, कागद पण मीच आहे आणि पुरावा पण मीच आहे असं समजा. त्याला काही तुमची मलाच पैसे दिले, उद्या काही प्रॉब्लेम झाला तरी माझ्या घरात घुसून बिंदास्त राहा असे म्हणून एकटा जोर जोरात हसू लागला. आपल्या फालतू जोक्सवर कोणी हसले नाही हे पाहून त्याने स्वतःच आपले हसरू थांबवले. संदीप म्हणाला, ठीक आहे मग. संदीप संमती देणार त्याआधीच त्याचे बोलणे कापत कुमुद म्हणाली, पण मी काय म्हणते, एकदा जरा आम्ही त्या मालकाशी बोलून घेऊया का. म्हणजे. शरद म्हणाला, हां बोला ना. माझ्यावर तुमचा विश्वास नसेल तर त्यांच्याशी डायरेक्ट तुम्ही बोलू शकता. थोडा नाराजीच्या सूरवारवर शरद म्हणाला होता. संदीप म्हणाला, तसं नाही, तिला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं. संदीप बायकोंची बाजू सांभाळत म्हणाला होता. शरद म्हणाला, यात वेगळं काय आहे वहिनी, सरळ सरळ तर बोलल्यात ना. आणि मला तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण विश्वास नसेल तर व्यवहाराला काही अर्थ राहत नाही ना. कुमुद म्हणाली, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे भाऊजी. फक्त एकदा त्यांच्याशी बोललो असतो तर तेवढीच ओळख पाळख झाली असती ना आमची पण. शेवटी व्यवहारच आहे तो. थांबा. मध्येच तिचं बोलणं कापत जवळच्या मोबाईल फोनवर नंबर शोधत टी रमेश आणि फोन कानाला लावून समोरच्या उचलण्याची वाट बघू लागला होता. त्यांच्याकडे मोबाईल आहे ही गोष्ट कुमुदला जरा खटकलीच होती. कारण असे होते तर त्याने आधी संदीपला मोबाईल नंबर का दिला नाही असं तिच्या मनात विचार येऊ लागले होते. मोबाईल नंबर असता तर त्यांच्याशी संपर्क साधणे अधिक सोयीस्कर झाले असते ना. ती मनातच विचार करत होती की त्याने कानांवरचा फोन बाजूला काढला आणि चुकचुक करत म्हणाला, फोन उचलत नाहीये वाटतं. म्हातारा झोपला असेल वाटतं. उद्या आपण डायरेक्ट त्याला भेटायला जाऊया. चालेल ना तुम्हाला. कुमुद म्हणाली. त्यांना बोलण्यापेक्षा आपण जाऊ ना. कुमुद मध्येच म्हणाली. कुमुदच्या अशा संशयी व्यवहाराने मनात तो फारच चिडला होता, पण चेहऱ्यावर न दाखवता तो म्हणाला, सांगतो मी त्यांना विचारून. बरं निघू का मी आता मग. त्याला थांबायला सांगायचे काही कारणच नव्हते, त्यामुळे सर्वांनी एकाच वेळी होकारमार्तिक मान हलवली. शरद म्हणाला, मग ते रिपेअरिंगसाठी पैसे. संदीप म्हणाला, हो, ती उद्या भेटलो की चेक देऊन टाकतो मी त्यांना. शरद म्हणाला, ठीक आहे मग मी निघतो आता. कुमुद म्हणाली, भाऊजी तुमचा मोबाईल नंबर द्या ना आम्हाला, म्हणजे उद्या कॉल करायला सोपं जाईल की. कुमुदने मोठ्या चालाकीने त्याचा नंबर मागून घेतला होता. शरद म्हणाला, अरे हा नंबर घ्या ना घ्या. 595. आज पैसे लुटवण्याची त्याची योजना पूर्णपणे फसलीच होती. त्यामुळे जरा उदास चेहऱ्याने त्याने त्याची रजा घेतली. तो निघून गेल्यानंतर कुमुद म्हणाली, हा माणूस मला काही ठीक वाटत नाहीये हो. संदीप म्हणाला, असं डायरेक्ट एखाद्यांकडे संशयाच्या नजरेने नाही बघू शकत ना आपण. तिला समजावत तो म्हणत होता. अंकिता म्हणाली, मला पण तो नाही आवडत मामा. कसा आधारासारखा बघत होता माझ्याकडे. मला तर हा त्या तुझ्या साहेबांचा भाऊच वाटत होता. अंकितानेही आपला संशय प्रगट केलाच होता. संदीप म्हणाला, तिला टपली देत, चल वेडी, सगळे सारखेच नसतात बाळा. संदीपने जरी त्या गोष्टीला हसवण्यावर नेले होते तरी दोघी मामी आणि भाची मात्र एकमेकींकडे बघून सहमती दर्शवित होत्या. सोळंके, काम नीट जमत नाही रे तुला. आता हात हलवत आलास का. सोळंके शरदला झाडत होता. शरद म्हणाला, ओ साहेब, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केलेले आहेच. मला दोष देऊ नका. तो जरी वेडा सहा बसला ना तरी त्याची ती बायको चालाक कोंबडी आहे, शरद स्पष्टपणे देत म्हणत होता. सोळंके, त्या कोंबडींचा पण मास चाखायला हाय मला. कधी येतील माझ्या हातामंदी. अंगात शिरशिरी भरल्यासारखं आवाज काढत तो म्हणाला होता. शरद म्हणाला, चाका हा, नक्की चाका. एक छोटं पिल्लू नाही सांभाळता आलं आणि म्हणे कोंबडींचं मांस चाकणार. खिल्ली उडवत शरद म्हणाला. सोळंके म्हणाला, वेट अँड वॉच. बरं आता उद्या त्याला त्या घरमालकाचा कशाला भेटवणार आहेस तू.
काय प्लॅन बिन केला की नाही तू? शरद म्हणाला, प्लॅन एकदम रेडी आहे साहेब. घर पण आहे आणि घरमालक पण आहे. पैसा आला की घर पण गायब आणि घरमालक पण गायब आणि आपण पण. त्याला साथ म्हणून सोळंके म्हणाला आणि जोरजोरात हसू लागला. दोघे पुन्हा आपल्या असुरी हास्यात गुंग झालेलेच होते. कुमुद म्हणाली, अहो उठा ना. कुमुद सकाळी संदीपला उठवण्याचा प्रयत्न करत होती. अशा घरात पण हा माणूस किती आरामात झोपलाय पाहिलत ना तुम्ही? टावेलने केस सुकवत बाथरूममधून बाहेर आलेल्या अंकिताकडे बघत कुमुद म्हणालीच होती. मामाकडे बघत दात काढत ती त्याच्या जवळ आली आणि केस झटकून त्याचे पाणी ती त्यांच्या तोंडांवर उडवू लागली होती. तोंडांवर थंड पाणी उडाल्याने त्याची झोप मोड झाली आणि वैतागलेला चेहरा करत तो अर्ध्या मिटलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागला. संदीप म्हणाला, काय चाललंय तुझं कुमुद? झोपेच्या स्वरात तो चिडून तिला म्हणाला होता. कुमुद म्हणाली, मी नाही, तुमच्या लाडक्या मुलीने उडवलेलं आहे पाणी. मंगळपासून तुमच्या नावाने ओरडत आहे मी. तेव्हा नाही उठलात तुम्ही? मग आता घ्या. कुमुद केस काढत म्हणाली होती. बाजूला खिदी हसत उभ्या असलेल्या अंकितांकडे त्याने एक नजर मारली, पण तिच्यावर चिडवण्याची इच्छा त्याची काही झालीच नाही. तिचा सुंदर चेहरा आणि त्यावर फुललेले ते त्याहून अधिक सुंदर हसू पाहून त्यांचा कंटाळवाणा चेहऱ्यांवरही हसू उमटले. मामीच्या नजरेतून हे काही सुटू शकत नाही. कुमुद म्हणाली, वा वा, किती छान हसू फुलतंय ना तुम्हाला. बघा बघा, हेच मी केलं असतं तर सकाळी सकाळी शिव्यांचा प्रसाद मिळाला असता मला, ती टोमणे देत म्हणाली होती. अंकिता म्हणाली, काहीही काय ग मामी, माझा मामा शिवाय देऊ शकतच नाही. अगदी साधा भोळा आहे माझा मामुडा. त्याची दोन्ही गाल चिमटीत पकडत ती पुन्हा म्हणाली होती. हो ना मामुडा, उठा, आता जायचं नाही आहे का? फोन पण करायचा आहे तुमच्या त्या मित्राला, नाहीतर जायचा पुन्हा गुजरात राजस्थानला. कुमुदने संदीपला आठवण करून दिलीच होती. नुसते चेहऱ्यांवर हसू फुटलेल्या संदीप गंभीर चेहरा करत संदीपला म्हणाला, काय रोज रोज गुजरातला जातो की काय? अंकिता म्हणाली, बरोबर आहे, आज दिल्लीला पण जाऊ शकतो ना तो. मध्येच अंकिता म्हणाली. दोघे एकमेकींकडे बघून हसू लागल्या. संदीप म्हणाला, तुझ्याशी बोलून काही फायदा नाही आहे. चिकचिक करत संदीप बाथरूममध्ये गेला होता. अंकिता म्हणाली, किती मच्छर चावतात ना ग मामी येथे. कुमुद म्हणाली, मच्छर? अगं राक्षस होते सगळे. रात्रभर डोळा नाही लागला माझा. हा माणूस एवढा गाढ कसा झोपला कुणास ठाऊक बाई. अंकिता म्हणाली, सगळे त्याचेच भाऊ बंद होते ना असं वाटतं मला. दबक्या आवाजात अंकिता म्हणाली होती. संदीप म्हणाला, सगळं ऐकतोय मी. सगळं लक्ष इकडंच ठेवून असलेल्या संदीप मध्येच ओरडत म्हणाला. अंकिता म्हणाली, अगं बाई, कान इकडेच आहेत वाटतं. जीभ चावत ती म्हणाली, तुला नाही रे मामा, तू हो हा, फ्रेश होऊन ये तू आधी, जा बरं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.